हॅलो मित्रांनो, तुमचं वापस स्वागत आहे आपला जय सुपर यूट्यूब चॅनलवरती. तर तुमच्यासाठी काही 6 मोबाईल आणले आहेत मी कमी बजेटमध्ये, तर तुम्ही बघू शकता मित्रांनो. तर आपला पहिला मोबाईल होणार आहे मित्रांनो, तो म्हणजे Realme C53 आणि याची स्टोरेज जी होणार आहे ती 628 होणार आहे मित्रांनो. याचे स्पेसिफिकेशन मी तुम्हाला सांगून देतो मित्रांनो. तर तुम्हाला माहीत नसेल मित्रांनो, याची रॅम सांगितली मी तुम्हाला. याचं प्रोसेसर जे म्हणजे T612 ऑक्टोकोर 182 हर्ट्ज आहेत आणि याचा कॅमेरा बॅक साईडचा जो कॅमेरा आहे तो आहे 108 एमपीयर आणि दुसरा आहे तो मायक्रो 2 एमपीयर आणि फ्रंट कॅमेरा 8 एमपीयर आहेत मित्रांनो. आणि याची डिस्प्लेची साईड ती जर म्हटली तर म्हणजे 6.74 इंचेस आहेत LCD डिस्प्ले आणि बॅटरी याची 5000 mAh इथं दिलेली आहेत मित्रांनो. नेटवर्क आहे 2G 3G 4G आहेत मित्रांनो आणि ड्युअल सिम आहेत आणि एक्सपांडेबल स्टोरेज आहेत. ऑडिओ जॅक पण आहेत. क्विक चार्जिंग सपोर्ट याला पण अवेलेबल आहेत मित्रांनो. तुम्हाला हा फोन कसा वाटला तुम्ही ते पण प्रेफर करू शकता मित्रांनो आणि याला पण तुम्ही बाय करण्यासाठी प्रेफर करू शकता. त्याची कॅमेरा क्वालिटी तुम्ही बघू शकता 1x आणि 3x वरती कशी पिक्चर क्वालिटी देत आहेत मित्रांनो. ठीकठाक याचे फोटो आहेत मित्रांनो. तुम्ही याला पण प्रेफर करू शकतात. तर तुम्हाला मी एक चॉईस बनवून दिलेलं आहे, तुम्ही याला प्रेफर करा. आणि याची जी बजेट जी प्राईस होणार आहे ती प्राईस मित्रांनो ती नेमकी होणार आहेत मित्रांनो आपली 12,000 रुपये आणि त्यात पण स्टोरेज अवेलेबल आहेत तेही 628 आणि 428 पण अवेलेबल आहेत समथिंग मित्रांनो. तर तुम्ही यालाच प्रेफर करा मित्रांनो. ओके, पुढच्या फोनकडे जाऊया आपण. तर मित्रांनो आपला दुसरा जो फोन आहे तो आहे Redmi 12 5G आणि याची जी स्टोरेज होणार आहे 428 पण होणार आहेत आणि 628 पण तुम्हाला याच्यात अवेलेबल आहेत मित्रांनो. तर तुम्हाला दाखवून देतो, पण आपण बघणार आहेत 8256 आणि तुम्हाला यांचा बजेट पण सांगून देतो मी. 8256ची जी प्राईस आहे मित्रांनो ती आहे 15,604 रुपये. तेही फ्लिपकार्टवरती मित्रांनो तुम्हाला दाखवून देतो. आणि याची जी रॅम सांगितली मी तुम्हाला 8256 आहेत आणि याचं प्रोसेसर ते म्हटलं तर ऑक्टोकोर 2.2 GHz आहेत मित्रांनो. आणि याचा रिअल कॅमेरा म्हणजे तो मागचा कॅमेरा आहे तो मित्रांनो 50 एमपीयर. डिस्प्ले याची आहेत 6.79 इंचेस आणि याला टाईप सी केबल पण आहेत आणि याची बॅटरी बॅकअप ती म्हटलं तर 5000 mAh आहेत मित्रांनो. 5G मोबाईल हा होणार आहेत आणि एक्सपांडेबल स्टोरेज पण आहेत. ऑडिओ जॅक नाही आहे बहुतेक याला आणि क्विक चार्जिंग सपोर्ट पण नाही आहे मित्रांनो. आणि याच्या वॉरंटी पण तुम्हाला 1 इयरची मॅन्युफॅक्चरिंग वॉरंटी म्हणून जाईल मित्रांनो. तुम्हाला हा फोन पण तुम्ही प्रेफर करू शकता. तुम्हाला याची प्राईस पण मी सांगितलेली आहे, तर तुम्ही याला चेक करू शकतात. कमी स्टोरेजवाला तुम्ही घ्या नको, मी तुम्हाला एक प्रेफर करून देतो मित्रांनो. एक हा तुमच्यासाठी सजेशन फोन आहेत रेडमीचा. तर MI आहेत ही कंपनी, तर तुम्ही चेक करा लवकरात लवकर याला बाय करू शकता. तर अजून काही फोन आहेत आपण ते बघूया. तर जाऊया पुढच्या फोनकडे. आपला जो थर्ड फोन आहे मित्रांनो तो होणार आहे पोको M6 Pro 5G होणार आहेत मित्रांनो. हा एक 5G व्हेरियंट आहे आणि याची स्टोरेज ही 628 आहेत आणि याची प्राईस मी तुम्हाला अगोदरच सांगून देतो मित्रांनो. 13,000 याची प्राईस जी होणार आहेत मित्रांनो. याची काय आहेत सांगतो मी तुम्हाला स्पेसिफिकेशन. तर याचं प्रोसेसर जे होणार ते स्नॅपड्रॅगन 4 जनरेशन होणार आहेत 2 GHz आणि याचा जो मागचा कॅमेरा आहे बॅक साईडचा तो 50 एमपीयर प्लस 2 एमपीयर आहेत आणि फ्रंट कॅमेरा जो पुढचा कॅमेरा आहे तो 8 एमपीयर आहेत. आणि याचा डिस्प्ले क्वालिटी जर म्हटलं तर 6.79 इंचेसचे फुल HD 90 हर्ट्ज डिस्प्ले येतो याच्यात. आणि याची बॅटरी बॅकअप म्हटलं तर 5000 mAhची बॅटरी आहेत. 5G फोन होणार आहेत. सिम टाईप ड्युअल आहेत. एक्सपांडेबल स्टोरेज आहेत. ऑडिओ जॅक आहेत आणि क्विक चार्जिंग सपोर्ट आहेत. आणि इनबॉक्स याच्यासोबत येते 22 वॅट चार्जर आणि तुम्ही याला चेक करू शकता. ह्या फोन पण एक बजेट फोन होणार आहेत मित्रांनो. आपला पुढचा जो फोन होणार आहे तो एक म्हणजे मोटोरोलाकडनं आहे. खूप मस्त फोन आहेत मित्रांनो. त्याचं नाव आहे मित्रांनो मोटोरोला G54 5G फोन आहेत हा पण एक आणि एक बेस्ट व्हेरियंट होणार आहेत. रॅम याची स्टोरेजमध्ये तर याची रॅम 8GB आहेत. स्टोरेज 128GB स्टोरेज आहेत. तर याची स्पेसिफिकेशन आपण बघून घेऊया मित्रांनो. याची 128GB आहे स्टोरेज आणि रॅम आणि डायमेन्सिटी 7020 याचं प्रोसेसर आहेत. 1720 ऑक्टोकोर आहे 2 GHz आहेत आणि याचा मागचा जो कॅमेरा आहे तो 15 मेगापिक्सल आहे. तोही OIS कॅमेरा विथ स्टेबिलिटी ओके आणि प्लस 8 एमपीयर कॅमेरा. फ्रंट कॅमेरा याचा आहे 16 एमपीयर. याची डिस्प्ले क्वालिटी जर म्हटलं तर 6.5 इंच फुल HD प्लस LCD डिस्प्ले आहेत आणि 6000 mAh ची बॅटरी आहेत. 5G नेटवर्क होणार आहेत 2G 3G 4G 5G ड्युअल सिम कार्ड आहेत. एक्सपांडेबल स्टोरेज आहेत. ऑडिओ जॅक आहेत. क्विक चार्जिंग सपोर्ट आहेत आणि इनबॉक्स याच्यासोबत 33 वॅटचं चार्जर येत असतात मित्रांनो आणि 1 इयर हँडसेट 6 मंथ असेसरीज वॉरंटी मित्रांनो. हा फोन पण एक मस्त फोन होणार आहेत कारण की या मोबाईलच्या पण खूप बुकिंग चालू आहेत मित्रांनो. तर तुम्ही याला प्रेफर करू शकतात. मोटोरोला ही आताच्या कंडिशनला खूप चालणारी आहेत आणि डॉल्बी सिस्टीम यात दिलेली आहेत मित्रांनो. तुम्ही चेक करा, खूप मस्त मोबाईल होणार आहेत. तर फायनली एक मस्त मोबाईल आलेला आहे हा मोटोरोलाकडनं. ओके, तर आपण पुढचे फोन पण बघूया. तोपर्यंत मित्रांनो चला पुढच्या फोनकडं.
तर आपला जो पुढचा फोन होणार आहे तो मित्रांनो इन्फिनिक्सकडनं आहेत मित्रांनो. इन्फिनिक्स हॉट 13 5G. ओके, तर तुम्ही याला चेक करू शकता. 5G फोन होणार आहेत. याचे व्हेरियंट आहे ते म्हणजे 8/128 मित्रांनो. आणि याची प्राईस जी होणार आहे ते होणार आहे 13,000 रुपये मित्रांनो. इन्फिनिक्सची ब्रँडिंग आहेत, 5G मोबाईल आहे आणि बिंदी नॉच कॅमेरा आहेत मित्रांनो याला. तर तुम्ही चेक करू शकता. त्याचे स्पेसिफिकेशन मी तुम्हाला सांगून देत आहेत. 8/256 स्टोरेज आणि आहेत काहीतरी तुम्ही समजू शकतात मित्रांनो. डायमेन्सिटी 6020 याचं प्रोसेसर आहे. 6020 ऑक्टोगर 2 GHz. ओके, आणि याचा जो मागचा कॅमेरा आहे तो आहे 50 मेगापिक्सल, 15 मेगापिक्सल AI लेन्स. आणि फ्रंट कॅमेरा जो म्हणजे पुढचा कॅमेरा तो आहे 8 MP. आणि डिस्प्ले क्वालिटीची जर म्हटली तर 6.78 इंचेस फुल HD प्लस IPS डिस्प्ले आहेत मित्रांनो. आणि याची बॅटरी जर म्हटली तर याची बॅटरी आहे ती 6000 mAh आणि 5G फोन आहेत. आणि हा ड्युअल सिम आहे, त्याच्यात एक्सपॅन्डेबल स्टोरेज पण आहेत, ऑडिओ जॅक नाही ते मित्रांनो. आणि क्विक चार्जिंग सपोर्ट आहेत मित्रांनो याच्यासोबत. आणि याच्यासोबत USB Type-C चार्जर येत असतात मित्रांनो. आणि 1 इयर हँडसेट वॉरंटी आणि 6 मंथ असेसरीज वॉरंटी मित्रांनो. ओके, तर तुम्ही याला पण प्रेफर करू शकतात मित्रांनो. तर चला या पुढच्या फोनकडे. आणि आपला लास्ट जो फोन होणार आहे सर्वात खतरनाक आणि सर्वात लेजंड आणि मस्तवाला गेमिंग वगैरे सर्व यात होत असतात मित्रांनो. तो फोन आहे मित्रांनो इन्फिनिक्स नोट 13. तर याचा इन्फिनिक्स नोट 13 हा फोन आहे. याच्यात एक प्रो व्हेरियंट आहे, तुम्हाला ते स्क्रीनवरती दिसत आहे मित्रांनो. सेम व्हेरियंट ही इन्फिनिक्स नोट 13 मध्ये पण आहे. तुम्हाला याची स्पेसिफिकेशन मी सांगू देत आहेत. 8/256 याची स्टोरेज आहेत. आणि याची जी प्राईज आहेत ते प्राईज होणार आहेत मित्रांनो 15,500 रुपये ते 15,000 रुपयापर्यंत मित्रांनो. आणि याचं जे प्रोसेसर आहेत ते आहेत मित्रांनो डायमेन्सिटी 1618चं 6080 याचं आहेत मित्रांनो. आणि ऑक्टोगर 2.4 GHz त्याच्यातलं सगळ्यात भारी प्रोसेसर आहेत मित्रांनो. आणि याचा जो कॅमेरा आहे तो मागच्या साईडचा रिअर कॅमेरा तो 108 MP प्लस 2 MP प्लस AI लेन्सेस आहेत मित्रांनो. याच्यात तुम्हाला एक व्हिडिओ क्लॅरिटीमध्ये स्टेबिलिटी मिळून जात असते मित्रांनो. रिअर कॅमेरा याचा तुम्हाला सांगितलं आहे, फ्रंट मी सांगितलेलं आहे. डिस्प्ले क्वालिटीची मित्रांनो 6.78 आहेत, 6.78 इंचेस फुल HD प्लस LT IPS डिस्प्ले, सर्वात भारी डिस्प्ले याच्यात होणार आहेत मित्रांनो. आणि 5000 mAh बॅटरी आहेत. हा 2G 3G 4G आणि 5G फोन होणार आहेत. सिम कार्ड याच्यात ड्युअल आहेत, एक्सपॅन्डेबल स्टोरेज आहेत. याची स्टोरेज मित्रांनो 8/256 तर आहेत, बट याचा अपडेट झाल्यानंतर 16/256 होऊन जात असतात मित्रांनो. आणि ऑडिओ जॅक क्विक चार्जिंग सपोर्ट नाही ते याला ऑडिओ जॅक आहेत मित्रांनो. आणि इनबॉक्स याच्यासोबत जे येते ते 45 वॅट चार्जर येत असतात मित्रांनो. प्रो व्हेरियंटमध्ये 65 वॅट येत असतात मित्रांनो. आणि एक खूप मस्त मोबाईल होणार आहेत 108 MP कॅमेऱ्यामध्ये. आणि याला साईड फिंगरप्रिंट आहेत मित्रांनो, तुम्ही याला घेऊ शकतात. 120 Hz याचा डिस्प्ले क्वालिटी आहेत मित्रांनो. जर तुम्हाला फोन कशी वाटला ते पण सांगा. चॅनलला लवकर सबस्क्राईब करा मित्रांनो.